आणि ही गोष्ट आहे त्या वयाची ज्या वयामध्ये प्रत्येक युवक किंवा युवती एक वेगळी स्वप्न रंगवत असतो. आणि असेच काही 3-4 मित्र आहेत जे आता म्हणायला गेलं उडाण टप्पू आहेत. मोठं झाल्यानंतर पोरींच्या मागे पळायला लागलं. म्हणायला गेलं तर आंबट शौकीन आहेत. म्हणजे काय आहे की मुलं वयात आली की वेगवेगळी स्वप्न पडतात. आणि आजकाल सोशल मीडिया हातात आल्यापासून तर काय म्हणजे फारच विचित्र सगळं घडत चाललेलं आहे. सगळं काय आपण घरी बसल्या गुपचूप बघू शकतो. म्हणजे पॉर्न व्हिडिओ म्हणजे काय बंदी आहे आपल्या देशात, पण तरी सुद्धा लोक बघतातच ना. आणि असे बरेच साईट्स आहेत, हुशार लोक आहेत आपली मुलं, त्यांना सगळं माहिती असतं कुठे काय कुठे दडलेलं आहे, कुठून बघायला मिळेल किंवा अशा सगळ्या गोष्टी सोशल मीडियामुळे मुलांना कळलेल्या आहेत. आणि म्हणजे मुलं न शिकता खूप हुशार झालेली आहेत. म्हणजे शाळेत शिकावं लागतं बऱ्याच गोष्टी, आपल्याला अभ्यास करावा लागतो, परीक्षा द्यावी, पण ह्या गोष्टी आहेत त्या न शिकता आपल्याला सोशल मीडियावरती एकदम इझिली बटन दाबल्यावरती अवेलेबल आहेत. आणि म्हणूनच मला भीती वाटते की आपली जी तरुण पिढी आहे ही वाह्यात होत चाललेली आहे. सेक्स एज्युकेशनची गरज आहे, पण सेक्स पॉर्न एज्युकेशनची गरज नाही ना. आणि मग ही जी 3 जी मुलं आहेत, अतरंगी मुलं आहेत, ती मुली पटवण्यासाठी किंवा सेक्शुअल काय गोष्टी बघण्यासाठी ह्या मोबाईलवरती बघितलेल्या गोष्टी त्या मुलींसोबत डिस्कस करण्यासाठी किंवा अशी काही घटना घडणार. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये तो तुम्हाला स्कॅम बघायला मिळेल जो की तुम्हाला फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती नंबर येतात आणि मग व्हिडिओ कॉलिंग करून काही मुली आपले सगळं अंगप्रदर्शन करतात. मग तुम्हाला तुमचे कपडे काढायला लावतात आणि मग तुम्ही कपडे काढता आंबट शौकीन असल्यामुळे, आणि मग तो व्हिडिओ ते व्हायरल करतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल करतात. असं एक शॉर्ट आपण या टीजरमध्ये बघतोय. तर ह्या सिनेमामध्ये तुम्हाला नुसतं आंबट शौकीनपणा बघायला मिळणार नाही, तर तुम्हाला ज्ञान पण मिळणार आहे. तुम्ही कुठे चुकताय, कुठे चूक करताय याचा पण धडा आपल्याला मिळेल या सिनेमातून, असं मला या टीजरवरून वाटतं. धुडगूस पाहिजेच, एंटरटेनमेंट. तुम्ही हा सिनेमा जाऊन बघायचा आहे आणि सगळ्या सिनेमामधून चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. जे चांगले आहेत आपण घरी घेऊन जायचं, वाईट आहे ते सोडून द्यायचं. तसंच या सिनेमाच्या बाबतीत आंबट शौकीन फुल ऑन एंटरटेनमेंट सिनेमा आहे असं मला वाटतं. आणि तो तुम्हाला धडा देणारा, शिकवण देणारा की ह्या सोशल मीडियाचा कसा वापर केला पाहिजे आणि तो किती घातक आहे, कशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रिकॉशन घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींनी भरलेला हा सिनेमा असावा असं मला तरी या टीजरवरून वाटतं. टीजरमध्ये तसं डिस्क्लोज केलं नाही, पण एक चांगला लेखक, उत्तम लेखक शेवटी तुम्हाला ज्ञान देऊन जाईल की बाबा हे करू नका किंवा हे केलं असेल तर त्याच्यापासून कशी सावधगिरी बाळगता येईल, हे सगळं आपल्याला या सिनेमामधून